व वधू ही म्हणतात, आत्मा व वधू ही म्हणतात, ये ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. आमेन. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्याला प्रत्येकाला मी मी सांगतो निश्चयपूर्वक सांगतो की जो कुणी ह्यात भर घालील व त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेला पिढा देव आणील. प्रगटीकरणाचं पुस्तक 22 अध्याय आणि 17 वचन आपण पाहतो. देव या प्रगटीकरणाच्या पुस्तकाद्वारे शेवटचा अध्याय, शेवटचे वचन आहेत. या वचनामधून आम्हाला पाहायला मिळत आहे की मंडळी म्हणत आहे की ये प्रभू ये. काय म्हणत आहे मंडळी? मंडळी काय म्हणत आहे? मंडळी बोलत नाहीये, मंडळी तोंड उघडत नाहीये, मंडळी उत्तर देत नाहीये. मंडळी काय म्हणते? परत एकदा वाचा प्रगटीकरण 22:17. सर्वजण चेक करा काय म्हणते मंडळी. वाचा. आत्मा व वधू ही म्हणतात, आत्मा आणि मंडळी, वधू म्हणजे मंडळी, हे म्हणतात ये ऐकणाराही म्हणो. आत्मा आणि वधू म्हणजे मंडळी हे म्हणतात ये, आणि ऐकणाराही म्हणो, ये म्हणा ये, आणि तान्हेला येवो. स्थानाला येऊ पेव. बस, थँक्यू बाई. या ठिकाणी मी पाहतो की आत्मा मंडळीला शिक्षण देत आहे, आणि या ठिकाणी आत्मा आणि मंडळी म्हणते ये प्रभू ये, आणि ऐकणाराही म्हणो ये. मी आपल्याला या देवाच्या वचनातून आज या ठिकाणी विशेष प्रकारचा जो मानना आहे किंवा विशेष प्रकारचा जो संदेश आहे, शेवटल्या काळातली जी घटना आहे आणि या घटनेमध्ये घडणारी जी घटना आहे त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. आणि ते हे आहे की आपल्या प्रत्येकाने हेच शब्द आपल्या जिभेवर ठेवले पाहिजे, ये प्रभू ये. मंडळी म्हटली पाहिजे ये, तरुण म्हटले पाहिजे ये, वडील म्हटले पाहिजे ये, प्रत्येक जण म्हटलं पाहिजे ये. जे टीव्हीवर पाहत आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे ये, जे मोबाईलवर पाहत आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे ये, जे चर्चला जाणार आहे त्यांनी म्हटलं पाहिजे ये, जे सेवा करणार आहे त्यांनी म्हटलं पाहिजे ये. आता ये ये आम्ही हे जे ये म्हणतोय हे कोणासाठी ये आहे? हे कुठल्या पुरुषासाठी नाही, कुठल्या स्त्रीसाठी नाही, कुठल्या वस्तूसाठी नाही, तर हे जे ये आहे हे ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. हालेलुया. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यासाठी मंडळी म्हणत आहे. काय म्हणते मंडळी? जोर से बोलो चर्च. मंडळी म्हणते ये. पहिले कोरिंथीकराचं पुस्तक 16 अध्याय आणि वचन 22. त्या ठिकाणी आम्ही पाहतो माराथाना. वाचा पटकन. जर कोणी प्रभूवर प्रीती करेल, जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल तर तो शापभ्रष्ट असो. खाली मारानाथा. मारानाथा. मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं मारानाथा या शब्दाचा अर्थ असा होतो प्रभू येतोय किंवा प्रभू येतो. या दोन वचनावर आधारित आज मी आपल्याशी बोलत आहे. देवाचा न्याय. आपण येशू ख्रिस्ताचं येणं पाहिलं, आपण शेवटचा काळ पाहिला, आपण संकटाचे दिवस पाहिले, आपण शेवटच्या काळातल्या घटना पाहिल्या. आता चर्च आपण न्यायाच्या दिवसाकडे जात. आज आपण न्यायाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. आणि मी आपल्याला सांगितलं की येशू ख्रिस्त परत येणार आहे. आणि मंडळी काय म्हणते? मंडळी म्हणते झोपू दे, मंडळी म्हणते एन्जॉय करू दे, मंडळी म्हणते पाप करू दे, मंडळी म्हणते बिडी पिऊ दे, सिगारेट पिऊ दे, दारू पिऊ दे, टीव्ही पाहू दे, व्यभिचार करू दे. मंडळी म्हणते पैशाच्या मागे लागू दे, मंडळी म्हणते कुटुंबात दंग होऊ दे, मंडळी म्हणते मला जगी गोष्टींमध्ये एन्जॉय करू दे, मंडळी म्हणते मला कुटाळा करू दे, निंदा करू दे, नाव ठेवू दे, खोटं बोलू दे, जगी गोष्टी करू दे. हे मंडळी म्हणत आहे. या मंडळीकडून हे म्हणणं होणार नाही. तीच मंडळी हे म्हणू शकते जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासाठी स्वतःला तयार करते. आमेन. जे तयार करत आहेत, जे शुद्ध जीवन जगत आहेत, जे पवित्र जीवन जगत, जे आपले वस्त्र विटाळू देत नाही, जे प्रार्थनेमध्ये आहेत, ज्यांनी स्वतःला वाईटापासून दूर ठेवलेलं. आमेन म्हणा चर्च. जे देवाच्या आत्म्यात चालतात, वचनात चालतात, पवित्र जनाच्या संगतीमध्ये चालतात, ज्यांनी हे ऐकलं की स्वर्गाच्या राज्यामध्ये पापी लोकांना प्रवेश नाही, ज्यांनी हे ऐकलं की स्वर्गाच्या राज्यामध्ये जगिक लोकांना प्रवेश नाही, ज्यांनी हे ऐकलं की आळशी लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, प्रार्थना न करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, देवाचं वचन न वाचणारे
आचरण न करणारे यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. सत्य न बोलणारे यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. पैशाची आशा धरणारे, जगाची आशा धरणारे, जगी गोष्टी करणारे यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. हे ज्यांनी ऐकलं आणि जे यापासून दूर राहतात ते स्वर्गात जाणार आहे, तेच स्वर्गात जाणार आहेत. आणि म्हणून चर्च बायबल आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त परत येत आहे आणि मंडळी आणि आत्मा म्हणतो ये प्रभू ये. आता हा जो प्रभू परत येणार आहे, हा येत असताना आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य जर काय असेल, तो कधी येऊ, आज येऊ, आत्ता येऊ की उद्या येऊ, तो कधी येऊ, आमचं एकच कर्तव्य असलं पाहिजे. तो जेव्हा कधी येईल, मला कोणाबरोबर जायचंय? मला त्याच्या बरोबर जायचंय. मी प्रभू बरोबर राहिलो पाहिजे. मला प्रभू संघ जगायचंय. मला सार्वकालिक जीवन पाहिजे. मला ज्यावेळेस प्रभू येईल तो घेऊन गेला पाहिजे. मी प्रभूचा झालो पाहिजे. या विचाराने आम्ही प्रत्येक जण जगलो पाहिजे. आणि प्रभूवर जाण्यासाठी, प्रभूबरोबर राहण्यासाठी सर्वप्रथम जर आम्हाला काय केलं पाहिजे, तर आम्ही स्वतःला दररोज शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. ज्या जगात आम्ही आहोत ना चर्च, हे जग पापाने भरलेलं जग. हजारो अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला विटाळून टाकतील. कुठून दुष्ट आत्मा घुसेल, कुठून दुष्ट विचार घुसतील, कुठून दुष्टता आमच्या जीवनात येईल आणि आमची आत्मिकता संपून जाईल, आम्हाला कोणालाच कळणार नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 2 मध्ये असं म्हटलं, तुमच्याबद्दल बोललं जातं की तुम्ही जिवंत आहात. लोक म्हणतील अरे किती देवाचा उपयोग करतोय, किती ही देवात आहे, किती हा देवात आहे. लोक म्हणतील, पण देव म्हणतो तू मेलेली आहेस, तू मेलेला आहेस. का बरं असं होतं? मी तर गाणे गातोय, मी तर आराधना करतोय, मी तर चर्चला जातोय, मी तर देवाची सेवा करतोय, तरी माझ्याबद्दल असं का बोललं जातं मी मेलेला आहे? आत्मिक जीवनात शून्यता आलेली आहे. पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळत नाहीये, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन मिळत नाहीये, दृष्टांत नाही, स्वप्न नाही. ओ देवाचा आत्माच सोडून निघून गेलेला आहे. आणि मग चर्च अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दररोज आणि दररोज स्वतःला समर्पित करायचं, नूतनीकरण होऊ द्यायचंय, आत्म्यात चालायचंय, प्रार्थनेत चालायचंय, शुद्धतेत चालायचंय आणि देवाच्या कृपेमध्ये वाढायचंय. आमेन चर्च, मोठा आमेन पाहिजे. आमेन. शुद्ध जीवन जगणारे आमेन म्हणत, आमेन. पवित्र जीवन जगणारे आमेन म्हणत, आमेन. प्रार्थना करणारे आमेन म्हणत, आमेन. आणि येशूसाठी जे तयार आहेत ते म्हणू ये प्रभू ये, ये प्रभू ये प्रभू ये. ये प्रभू ज्या वेळेस प्रभू येईल चर्च, त्यावेळेस मी शुद्धतेत सापडलो पाहिजे, पवित्रतेत सापडलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यास प्रभू येणार आहे तो न्याय करणार आहे. प्रभूचं जे द्वितीय आगमन आहे ते चिन्ह चमत्कार करणार आगमन नाहीये, 5,000 लोकांना भाकरी देणार आगमन नाहीये. प्रभूचं जे दुसरं आगमन आहे ते आगमन आंधळ्याचे डोळे उघडणार आगमन नाहीये. ते आगमन जे आहे रोगी बरं करणार आगमन नाहीये. ते आगमन जे आहे न्याय करणार आगमन असणार आहे, हिशोब करणार आगमन असणार. पुस्तक उघडलं जाईल आणि त्या पुस्तकातून, ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकातून प्रत्येकाला पाहिलं जाईल आणि त्या पुस्तकामध्ये प्रत्येकाचा डेटा असेल. प्रभूसाठी शुद्ध किती जगला, प्रभूसाठी पवित्र किती जीवन जगले, हा डेटा तिथं राहील आणि तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी प्रतिफळ असेल. आमेन. आणि प्रभूपासून दूर किती राहिलो, वचनाच्या विरुद्ध किती राहिलो, देवाच्या विरुद्ध किती वागलो, देवाच्या आज्ञा आणि अवाज्ञा किती केल्या, या सगळ्याचा डेटा तिथं असणार आहे. व्यसनाधीन किती होतो, पवित्र आत्म्याला दुःख किती देत होतो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने किती चालत नव्हतो, हे सगळा डेटा तिथं असणार आहे. आमेन म्हणताय तुम्ही? ये प्रभू ये. आमेन. आता तो जेव्हा येणार आहे पुस्तक उघडणार आहे आणि ज्यावेळेस ते पुस्तक उघडेल तर त्या ठिकाणी मंडळीचा पण हिशोब घेतला जाणार आहे. मंडळी काही सुटणार नाही. काय मंडळीचा हिशोब घेतला जाईल आम्हाला पाहायला मिळतोय. मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं, योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय आणि 1 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही सर्वजण द्राक्षवेलातले फाटे आहोत आणि प्रभू येशूने आम्हाला निवडलंय, आम्हाला वेगळं केलंय फळ देण्यासाठी. जेव्हा प्रभू येशू परत येईल, जेव्हा न्याय होणार आहे, मी काय फळ दिलं, त्याच्यात माझा मोठा बंगला दिसतोय त्या पुस्तकात, मला काही फळ मिळणार नाही. स्वर्गाला माझ्या बंगल्याशी काही घेणं देणं नाही. आमेन म्हणाल का? काय घेणं देणं लिहिलंय कुठं? बंगला पण तुमच्यावर स्वर्गात जाणार आहे? येस और नो? माझा 7-12 किती मोठा आहे, काही घेणं देणं नाही.
माझे कोठार किती भरलेले आहेत धान्याने पैशाने, काही घेणं देणं. माझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे, माझ्याकडे सोनं नाणं किती आहे, माझ्याकडे डिग्री किती आहे, माझ्याकडे शिक्षण किती आहे, माझ्याकडे व्यवसाय किती आहे, माझ्याकडे टॅलेंट किती आहे, डिग्री. मी फळ किती दिलं? मी तो फाटा आहे जो येशूमध्ये लावलेला आहे. त्याच्या मरणाने आज आम्ही प्रबोधन घेणार आहोत. जितक्यांदा खातो, जितक्यांदा पितो, त्याच्या मरणाची घोषणा करतो. आम्ही अविश्वास ठेवतो की येशू माझ्या पापासाठी मेला. आमेन. फक्त माझ्या पापासाठी मेला की इतरांच्या पण? हा, सगळ्यांच्या पापासाठी मेला. आणि ही माझी जबाबदारी आहे की तो परत येत असताना, तो न्याय करायला येत असताना मी मंडळी म्हणून स्वतःला सांभाळलंच पाहिजे, स्वतःला शुद्ध पवित्र ठेवलंच पाहिजे. पण सेम टाइम माझी जबाबदारी माझं कुटुंब आहे. आमेन. मी आपल्याला नेहमी उत्तेजन देत असतो, आपण कुठेही चर्चला जाणारे असं नाही फक्त एनटीपीएसलाच येणार आहे, कुठेही जाणार असा, जिथं कुठे आपण चर्चला जाताय, जेव्हाही चर्चला जाताय, एकटे जाऊ नका. आपल्या कुटुंबाला घेऊन जा, आपल्या पत्नीला घेऊन जा, आपल्या भावाला, आपल्या परिवाराला घेऊन जा. जर आपल्या परिवाराचं तारण झालेलं नाही त्यासाठी प्रार्थना करा, उपवास करा. आपलं पूर्ण परिवार हा प्रभूमध्ये वाढला पाहिजे. कल्पना करा, आज तुम्ही न्यायाचा दिवस, न्यायाचं शिक्षण ऐकतात, पण त्या व्यक्तीला माहिती नाही जो मंदिरात नाहीये, जो आज घरी आहे, जो आज कामावर आहे आणि जो आज जगामध्ये आहे, त्याला नाही माहिती. आणि म्हणून मी आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करू इच्छितो की न्यायाच्या दिवशी हिशोब घेतला जाणार आहे. न्यायाच्या दिवशी प्रतिफळाबद्दल बोललं जाणार आहे. न्यायाच्या दिवशी तुमचा आणि माझा वर्कआउट डेटा जो आहे तो ओपन केला जाणार आहे. किती लोकांना सुवार्ता सांगितली, किती लोकांपर्यंत येशू ख्रिस्त नेला, किती लोकांना साक्ष सांगितले. आज साक्षीचा वेळ होता, आमच्याकडे साक्षीच नव्हत्या. मी तो फाटा आहे जो फळ देईल. आणि जर मला फळ नाहीये, मला येशूकडून चमत्कार पाहिजे, आरोग्य पाहिजे, लेकराचा आशीर्वाद पाहिजे, नोकरीचा आशीर्वाद पाहिजे, कुटुंबाचा आशीर्वाद पाहिजे, मला खूप आशीर्वाद पाहिजे, म्हणून चर्च नाहीये. म्हणून आम्ही चर्चला येत नाही. आम्ही चर्चला यासाठी येतो की जो येशू मला मिळाला ते येशूने माझा उपयोग करावा. आमेन म्हणा. चर्च का फक्त आशीर्वाद घेण्यासाठी येतोय, फक्त हजेरी लावण्यासाठी येतोय, फक्त नावाला येतोय आणि आमच्या जीवनात फळ नाहीये? यौन कृषी वर्तमान 15 अध्याय आणि 2 वचन. त्या ठिकाणी असं बायबल सांगतं, जो फाटा फळ देत नाहीये, जर मी देवाचं काम करत नाहीये, मी जर प्रभू येशूने मला जी जबाबदारी दिली ती पार पाडत नाहीये, तर चर्च मला आपल्याला सांगू द्या, आम्ही निरुपयोगी ठरू. प्लीज. मीच खरा द्राक्षावेला आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा मग तो पाळक असेल. प्लीज होल्ड ऑन. तो किती मोठा पाळक असेल आणि जर तो फळ देत नाहीये तो तोडला जाईल. ती किती मोठी सिस्टर असेल, किती मोठा ब्रदर असेल, किती मोठा बिशप असेल, किती मोठा फादर असेल, तो कुणी असू द्या, जर फळ नाहीये तर त्याला न्यायाला सामोरे जायचंय आणि तो तोडला जाणार आहे. जर देवाने मला निवडलंय, माझ्या पापांची क्षमा केली असेल तर आमेन म्हणा. आमेन. नसेल केली तर तशीच राहा. माझ्या पाप क्षमा झाली का? Yes. माझं तारण झालंय का? येशूने मला स्वर्गाचं कन्फर्मेशन दिलंय का? मी येशू ख्रिस्ताचा झालोय का? त्याने मला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय का? आमेन म्हणा. आमेन. आपला हात वर करून. जर येशूने आम्हाला निवडलं तर त्याने आम्हाला या जगामध्ये उपरी म्हणून ठेवलेलं आहे. चर्च हे जग आमचं ठिकाणा नाही. या जगामध्ये आम्ही परमनंट नाही. एक दिवस मरण येणार आहे किंवा आम्ही मरणाद्वारे प्रभूकडे जाणार. आता 2 गोष्टी आहे. पहिली गोष्ट, मी जर हा प्रश्न विचारतो आपल्याला, किती लोक येशूसाठी मरायला तयार आहे, तर सगळ्यांच्या हातवर येतील. बरोबर आहे का? मी विचारतो प्रश्न, किती लोक, टीव्हीवरचे पण, किती लोक प्रभूसाठी मरायला तयार आहेत? काही हात येणार वरती. कन्फर्म आहे सगळे? आता हे मरण कोणत्या प्रकारे मरतोय आपण माहितीये का? कुटुंबात वेळ घालून, संसारात वेळ घालून, कामाधंद्यात वेळ घालून, जगात वेळ घालून, आणि मग एक दिवस निसर्ग म्हणेल चल बस संपलं, 70-80 झालं, फिनिश, कबरेत. या मरणाबद्दल नाहीये हे या मरणाबद्दल नाही. हे नैसर्गिक मरण झालं. येशूसाठी जर मरायचंय ना तर रोज त्याचा वधस्तंभ व्हायचा आहे. आमेन चर्च. कोणाचा वधस्तंभ? स्वतःचा नाही. आणि मी येशूसाठी मरणार. ती मन धरणी झाली. हो, मी येशूसाठी मरणार. पण येशूसाठी मरायचंय कसं? त्याचं काम करायचंय. आमेन. आमेन. जर मी येशू मधला फाटा आहे, येशूच्या बाहेरचा नाही बरं का. जर मी येशू मधला फाटा आहे तर मला काय द्यायचंय? फळ द्यायचंय. मत्ती कृषी वर्तमान 28 अध्याय 18 ते 20 वचन.
मी जर येशूने मला निवडलंय, मुलगा बनवलंय, मुलगी बनवलंय, तर मला फळ द्यायचंय. आणि जर मी फळ देत नाही तर मी निरुपयोगी आहे, मी त्या ठिकाणी फ्रुटलेस आहे. आणि असा फाटा पालखीबाईने वाचला, तो कट केला जाणार आहे, तो फाटा वेगळा केला जाणार आहे. तुम्ही कोणी असा, तुमची आणि माझी धार्मिकता कामा येणार नाही, माझा कुठलाही भूतकाळाचा अनुभव कामा येणार नाही. जर मी येशूपासून दूर आहे, फाटा वेलापासून दूर आहे, तर तिथं हे नाही चालणार. मला 20 वर्ष झालेत ख्रिस्तात येऊन, मला 10 वर्ष झालेत, मला 15 वर्ष झाले, मी गिटार वाजवतो, मी संदेश देतो, मी अन्न भाषा बोलतो, मी चिन्ह चमत्कार करतो, मी या पोझिशनला, मी त्या पोझिशनला, नथिंग विल वर्क आउट. मग ते 7 आणि वचन 21 मध्ये प्रभू म्हणतो, मी तुला ओळखत नाही, तुझी माझी ओळख नाही. प्रभू मी हे केलं ते केलं, गरीबाला काय 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 लिस्ट आहे. प्रभू म्हणेल, मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? फळ नाहीये, फळ नाहीये, प्रभू मध्ये राहणं नाहीये, प्रभू बरोबर राहणं नाही, प्रभूच्या संग राहणं. मन मोकळीक आहे, मन फ्रीडम आहे. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, मला जी मोकळीक मिळाली मनमानी करण्यासाठी नाहीये, मला जी मोकळीक मिळाली मालक म्हणून मिळालेली नाहीये, वारस म्हणून मिळालेली. लक्षात ठेवा, जो वारसदार असतो ना, त्याला बापाचं खूप मनधरणी करावं लागते मरेपर्यंत. आई बापाची नाही तर अवघड होऊन जातं. तीच गोष्ट, मी वारस आहे, मला स्वर्गात जायचंय, मला हेरिटेज मिळणार आहे, आणि त्यासाठी मला माझ्या पित्याच्या इच्छेत चालायचंय, आत्म्यात चालायचंय. आम्ही नामधारी ख्रिस्ती बनलोय. आमेन म्हणा. क्षमा करा, न्यायाचा दिवस आहे, माझ्याकडे पर्याय नाही काय. बोला येशू मसीह की. मला बोलणंच बोलणं आहे, जर मी नाही बोलणार तर धोंडे ओरडतील. आमेन. न्यायाच्या दिवसावर बोलताना मी कटछाट नाही करू शकत. पालखीबाईने वचन वाचलं, जो याच्यात जास्त घालील कमी करत शाप येतील त्याच्यावर. मंडळी काय म्हणते? प्रभू काय म्हणणारच मंडळी. मंडळी काय म्हणते जोरात? ये. प्रगटी 22:17. मंडळी आणि आत्मा म्हणतो ये. आल्यावर तो काय करणार आहे? व्हेरी गुड. काय काय करणार तो? न्याय करणार, जजमेंट. न्यायाचा दिवस असणार आहे, आणि त्या न्यायात मंडळीने सापडू नये म्हणून, तुम्ही आणि मी सापडू नये म्हणून, जे आम्हाला चॅनलवर पाहतात ते सापडू नये म्हणून, चर्च आपल्याला त्याचं काम करायचं. वाचा मत्ती 28:28. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वी सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन लक्षात ऐका, तुम्ही आणि मी, आपण त्या वेलातले फाटे आहोत, ज्या वेलाचा माळी देव बाप आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही ते फाटे आहात, ज्यांनी जाऊन काय करावं? सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करायचंय. लक्षपूर्वक ऐका. मागच्या आठवड्यात आपण ऐकत होतो की आम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवायचंय, स्वतःला प्रभूमध्ये ठेवायचंय, स्वतःला सांभाळायचंय, शुद्धतेत, पवित्रतेत, आचरणात, पाचरणात. आठवलं का? अरे आठवलं का नाही? पवित्रतेत. आज आम्ही हे लक्षात घेऊ की आम्हाला स्वतःला तर सांभाळायचंय, पण स्वार्थी नाही बनायचं. मैं जाऊंगा स्वर्ग में, लेकिन तुझे नहीं लेके जाऊंगा, नहीं तो फिर वो है हम तो डूबेंगे, तुमको भी लेके डूबेंगे. नो, आम्हाला स्वतः तर जायचंय, पण माझी आई, आमेन चर्च, नरकात जाता कामा नये, माझा बाप नरकात जाता कामा नये, माझी बहीण भाऊ नरकात जाता कामा नये. आणि इतकंच नाही, जो कोणी माझ्या संपर्कात येईल, मी ख्रिस्तासाठी कशाला तयार आहे? किचन मध्ये मरण नकोय ना, शेतीमध्येच मरण नको, बिझनेसमध्येच मरण नको, नोकरीच मरण नको, घरातच मरण नको, देवाच्या मळ्यात मरावं लागेल, त्याच्या कामात मर. आमेन येत नाही सर तुमचा. आणि ते पाळक मरतील ना, पाळक तर मरतीलच, पण प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी देवाचं वचन आहे की शिष्य बनवा. आपल्या कुटुंबाला प्रभूसाठी जिंका, आपल्या शेजाऱ्याला प्रभूसाठी जिंका, आपल्या मित्रांना प्रभूसाठी जिंका, आपल्या नगराला प्रभूसाठी जिंका, आपल्या देशाला प्रभूसाठी जिंका. आमेन. तुम्ही आणि मी फाटे आहोत, फळ देणारे. आणि त्या ठिकाणी मी पाहतो वचन 6 मध्ये विपुल फळ आम्हाला द्यायचंय. वर्षभराचं जर आम्हाला चेक केलं प्रभूने, या झाडाला किती फळं लागलेत, या झाडावर पालाच पाला आहे, फक्त फळ काय दिसेना. या झाडावर फक्त पाला आहे. पाला म्हणजे वैयक्तिक आशीर्वादित होणं. ठीक आहे, प्रेज द लॉर्ड. घर, गाड्या, घोड्या हे आशीर्वाद आलेच पाहिजे. आमेन म्हणा. हे मटेरियल ब्लेसिंग आहे. पण तुम्ही आशीर्वादित होत असताना तुम्ही इतरांना आशीर्वाद देत आहात का?
इतरांसाठी आशीर्वादाचं कारण आहात. आणि लक्ष बरोबर काय का, या धर्तीवर देवाने आम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद जो इतरांना द्यायला लावला तो काय असेल तर ती आहे प्रभू येशूची सुवार्ता. क्या बात आहे. एक व्यक्ती हात वर करतोय, प्रभू त्याला आशीर्वाद देव. आम्हाला सर्वात मोठं फळ काय लागलं पाहिजे तर आम्ही येशूची सुवार्ता. काय बोलता पास्टर, वातावरण किती खराब आहे. हात वर आले होते, मारायला तयार आहे. पण मग ते मरण नको मार खायचा, ते मरण नको छळ सहन करायचं, ते मरण घरोघरी जायचं. आता तर लय कठीण चाललंय. धरला का टाकलं. शेवटपर्यंत मरेपर्यंत आम्हाला प्रभूचं काम करायचंय. आणि हे आज सुरू नाही झालं. माझे पूर्वज, आपले पूर्वज, पहिली मंडळीतले लोक प्रभूसाठी मेले, दुसऱ्या मंडळीतले लोक प्रभूसाठी मेले, प्रत्येक शतकात लोक प्रभूसाठी मेले. आणि याही शतकात आणि येणाऱ्या शतकात जोपर्यंत प्रभू येत नाही आम्हाला प्रभूसाठी फळ देत राहायचंय. छळ आम्हाला थांबवू शकत नाही, मरण आम्हाला थांबवू शकत नाही, जगातली कुठलाच हत्यार आम्हाला थांबवू शकत नाही. अग्नीच्या भट्टीतून मी जायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का प्रभूसाठी? मेंटॅलिटी तयार करा. प्रभू जर येतोय तर न्याय होणार आहे. आणि त्या लोकांचा खास न्याय होणार आहे जे प्रभूसाठी या जगात होते, ज्यांना आयुष्य मिळालं, ज्यांना जीवन मिळालं, पण त्याने प्रभूचं कामच केलं नाही. शिष्य बनवायला लावलं, स्वार्थ सांगायला लावली, बाप्तिस्मे द्यायला लावले. चर्च, मी आपल्याला प्रश्न विचारतो, या वर्षभरात किती बाप्तिस्मे आपण केलेले आहेत? किती बाप्तिस्मे झालेले आहेत? किती लोक बाप्तिस्मे आपण तयार केले? स्वतःला प्रश्न विचारा. गाणं गात होते खूप सुंदर, जो वो डाली हमेशा कायम रहे जिसकी मसीह बुनियाद. तीच डाळी कायम राहणार आहे जिच्यामध्ये प्रभू येशू आहे. आणि जो प्रभू येशू मध्ये तो शांत राहू शकत नाही. जो प्रभू येशू मध्ये तो नामधारी ख्रिस्ती तर कधीच बनू शकत नाही. जो प्रभू मध्ये तो प्रार्थनेशिवाय जगू शकत नाही, वचनाशिवाय जगू शकत नाही. तो प्रभूचं काम करणार म्हणजे करणार, कारण त्याला माहित आहे तो प्रभूच्या मळ्यामध्ये काम करी. आमेन चर्च. प्रभू मला गाडी दे, प्रभू मला आशीर्वाद दे, प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला नोकरी दे. प्रभू देणारच आहे, किंवा तो वेगळा भाग आहे. पण प्रभूला कधी हे म्हणताय का प्रभू मला आत्मे दे, प्रभू माझा उपयोग कर, प्रभू मला स्वार्थ सांगू दे, प्रभू मला पुत्री किंवा वांजुटपणा नकोय, मला तुझ्यामध्ये असताना फळ लागू दे. आमेन. कमन आमेन. काल काय आम्ही झाडांची कटछाट करत होतो आणि कटछाट करत असताना या कोपऱ्यामध्ये लिंबाचं झाड आहे आणि त्याची कटछाट करणं गरजेचं होतं, कारण चर्च आणि सेफ्टी सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने त्याला आपल्याला थोडं कट मारायचं होतं. एक इकडची पांठी तोडणं जास्त गरजेचं होतं, जी फार वर चालली होती. आणि ती पांठी तोडताना आम्ही 3 आठवडे झाले विचार करतो कशी तोडायची, कारण तिला फळं खूप लागलेली होती. आणि मग आम्ही काय केलं, मागच्या आठवड्यात बऱ्याच जणांनी फळं नेले, काल पण बऱ्याच जणांना फळं दिले. आणि त्याचे फळं जे आहेत त्या फळापासून फळं काढल्यानंतर ती फांटी आम्ही काढली. एक झाडाची फळ लागलेली फांटी तोडायला हृदय तयारच होत नव्हतं. त्या ठिकाणी अडचण होत होते, पण तोडायला मन तयार होत नव्हतं, कारण तिला फळ लागलेलं होतं. फळ देणारी फांटी प्रभूसाठी किती विशेष असेल हो. फळ देणारा विश्वासणारा, फळ देणारी बहीण, फळ देणारा भाऊ, प्रभू त्याचा किती आदर करेल. पण जे बिगर फळाचे आहेत खबरदार, कट केले जातात, वेगळे केले जातात. नामधारी ख्रिस्ती स्वर्गाच्या राज्यासाठी नाहीत. आमेन म्हणणार नाही. नामधारी म्हणजे जे प्रभूसाठी कामाचे नाहीये, लक्षात घ्या. प्रभूसाठी उपयोगाचे नाहीये, प्रभूचं कार्य करत नाहीये, प्रभूचा वधस्तंभ उचलत नाहीये, प्रभूची महान आज्ञा शिष्य बनवा, सुवार्थ सांगा, बाप्तिस्मे द्या, जे हे करत नाहीये. अजून थोडं क्लिअर करूया आपण, त्याला पुढे जाऊया. मार्काचं सुवर्तमान 16:15. मार्क 16:15 पटकन. 16:15. त्याने त्यांना म्हटलं, तुम्ही स्वतः लोकापुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतकरणे ओळखतो, कारण माणसांना. मार्क सुवर्तमान 16:15. क्विकली पटकन. मार्क सुवर्तमान 16:15. मग शिपायांनी त्याला प्रेतोयर्मात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडे एकत्र बोलावली. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढवली आणि काट्यांचा मुकुट गुफून त्याला घातला
आणि ते कोणीतरी वाचा मार्क 16:15 बाकी वेगळंच वाचतं. मग त्याने त्यांना सांगितलं, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला स्वार्थीची घोषणा करा. पुढे 18 पर्यंत. जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, लक्षपूर्वक ऐका, त्याचं तारण होईल. आणि जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असतील. थँक्यू अक्षय. या ठिकाणी मी पाहतो मार्क 16 आणि वचन 15 मध्ये की आम्हाला स्वार्थ सांगायला लावली. येशू येतोय, आनंद आहे. येशू बरोबर जायचंय, आनंद आहे. मंडळी म्हणते ये प्रभू ये, आनंद आहे. मला तो घेऊन जाणारे आनंद आहे. माझं कुटुंब त्याच्या बरोबर गेलं पाहिजे, माझा शेजारी त्याच्या बरोबर गेला पाहिजे, तो प्रत्येक व्यक्ती त्याच्या बरोबर गेला पाहिजे ज्याला मी ओळखतो आणि ज्याला मी स्वार्थ सांगतो. आमेन, आमेन. चर्च, बायबल स्पष्टपणे सांगत आहे की आम्हाला फळ असलं पाहिजे. ज्या झाडाला फळ आहे ते झाड प्रभूमध्ये आहे, आणि ज्या झाडाला फळ नाही ते झाड प्रभूमध्ये असण्याचा ड्रामा करेल, पण ते प्रभूमध्ये नाही, ते प्रभूमध्ये नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की आम्हाला देवाचं काम करायचं, आम्हाला देवाचं राज्य वाढवायचंय. 2 तिमोथी 4 आणि वचन 2 मध्ये असं म्हटलं, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. आम्हाला काय सेवा दिलेली आहे? संसार करण्याची. आम्हाला काय सेवा दिलेली आहे? बिझनेस करण्याची. 2 तिमोथी 4:2. वचनाची सेवा. वचनाची सेवा कर. काय 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 फळ द्यायचंय चर्च आम्हाला? बोला. वचनाची सेवा करायची आहे. घोषणा कर. वचनाची घोषणा करायची आहे. सुवेळी अवेळी तयार राहा. 5 वचन 5. सुवेळी अवेळी तयार तयार राहा. राहा. आणि तुला दिलेलं सुवार्तिकाचं तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस? सुवार्तिकेचे काम कर. सुवार्तिकाचं काम कर. व तुला आणि तुला सोपवलेली सोपवलेली सेवा पूर्ण पूर्ण कर. चर्च, मला माहिती आहे हा संदेश तुम्हाला आवडणार नाही, हा संदेश तुम्हाला नकोय, कारण हा संदेश काहीतरी करायला लावणार आहे, हा संदेश फळ द्यायला लावणार आहे, हा संदेश प्रभूचं काम करायला लावणार आहे. परंतु मी आपल्याला उत्तेजन देतो, या शेवटल्या दिवसांमध्ये, शेवटल्या काळामध्ये प्रभू परत येत असताना आपली जबाबदारी ओळखूया. ज्या क्षेत्रात तुम्ही असता त्या क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या तुम्हाला लक्षात येतात. त्याचप्रमाणे आम्ही सार्वकालिक जीवनाच्या क्षेत्रामध्ये आहोत. आम्हाला न्यायाच्या प्रोसेसमधून जायचंय. आपल्या प्रत्येकाचा हिशोब होणार आहे. बहाणा चालेल का प्रभू? हे कारण होतं ते कारण होतं. बहाणा चालेल का? काही मी आपल्याला विचारतो, काही बहाणा चालेल का? प्रभू हा बहाणा तो बहाणा, माझ्या मुलामुळे नाही, माझ्या बायकोमुळे नाही, आणि माझ्या नवऱ्यामुळे नाही, माझ्या कामामुळे नाही, आणि माझ्या ड्युटीमुळे नाही, हे चालेल का तिथे? मी आपल्याला विचारतोय. देव म्हणेल तू त्यांच्यासाठी एवढा जबाबदार होता, माझ्यासाठी काय रे बाबा? आमेन म्हणा. कमन आमेन. तू जर तिथे एवढं लक्ष केंद्रित करत होतास, इकडे का नाही केंद्रित केलं? ज्या दिवशी तू माझा स्वीकार केला त्याच दिवशी तुला हे कळलं होतं की मी तुझ्यासाठी पण मेलोय आणि इतरांसाठी पण मेलोय. आणि मग न्यायाचा दिवस येत आहे चर्च, आणि मी आपल्याला उत्तेजन देतो, जे शैतानाने धरून नेलेले आहेत, ज्यांना शैतानाने बांधलेलं आहे, ज्यांना शैतानाने घेरलेलं आहे, ते मेंढर तुमची आणि माझी वाट पाहत आहे. येशूची वाट पाहत आहे. येशूने यावं स्वर्गातून आणि मग त्यांना जाऊन सुवार्थ सांगावी, मग न्याय करावा, ही वाट पाहत आहे का? मी आपल्याला विचारतोय. येशू जेव्हा येईल तेव्हा येशू सांगेल ना त्यांना जाऊन सुवार्थ. ती मेंढर तुमच्या नावाने हाक मारत आहे, देवाला म्हणत आहे, तो, मी कोणाचं नाव घेत नाही, मी टीव्हीवर आहे, तो अमका अमका, ती तमकी तमकी, प्रभू माझ्यापर्यंत येत नाहीये, त्याला सत्य कळालंय आणि मी नरकात चाललोय. ह्या हाका जात आहे देवापर्यंत. या गोष्टी काही नरकातून अशा आत्मे ओरडलेत, ते रडलेत की आम्हाला कोणी स्वार्थ सांगितले नाही जात जात. हा श्रीमंत व्यक्ती म्हणाला की लाजराला माझ्याकडे पाठव ना, माझ्या भावांकडे पाठव ना, तो जाऊन सुवार्थ सांगेल. अरे बाबा वेळ गेला. प्रिय बहिणींनो आणि प्रिय भावांनो, आज प्रभोजन घेणारे आपण, नवीन सुरुवात करणारे आपण. ही नवीन सुरुवात फक्त जगिक नकोय, फक्त सांसारिक नकोय, फक्त शैक्षणिक नकोय, फक्त कौटुंबिक नकोय. ही नवीन सुरुवात आत्मिक राहू द्या. आराधना करताना आम्ही आत्मिक असलो पाहिजे, देवाचं काम करताना आम्ही आत्मिक असलो पाहिजे, वधस्तंभ उचलण्यासाठी आम्ही आत्मिक असलो पाहिजे, देवाची सेवा करताना आम्ही आत्मिक असलो पाहिजे. माझं चर्च रिकामं आहे, मी फळ देत नाही म्हणून, माझ्या कुटुंबाचं तारण झालं नाही, मी फळ देत नाही म्हणून, माझा मित्र नरकाच्या वाटेवर आहे, मी फळ देत नाही म्हणून, माझ्या गावाचं तारण झालं नाही, मी फळ देत नाही म्हणून. आणि नका देऊ फळ, नो प्रॉब्लेम.
पण न्यायाच्या दिवशी सुटणार नाही. तो प्रत्येक फाटा मग तो कोणीही असू द्या कट केला जाईल. आणि म्हणून शास्त्र सांगतं तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. काय सेवा आहे? जगिक. काय सेवा आहे? जगातल्या गोष्टी. नो, हे तर आपलं व्यावहारिक जीवन झालं आणि त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. कुटुंब, लेकरं, बाळ, संसार. पण त्यात गुंतून जाणं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं आणि त्याच्याच पाठीस लागणं, याला म्हणतात प्रभूपासून दूर राहणं. प्रभू माझ्यासाठी येणार आहे आणि मला प्रभूबरोबर जायचंय आणि प्रभूवर जाण्यासाठी मला देवाचं काम करायचंय. त्याचा प्रोटोकॉल आहे. तू माझा आहे, तू माझा आहे, तू माझा आहे. आपण सगळे त्याचे आहोत. त्याने आपल्याला निवडलंय फळ देण्यासाठी. आपल्या शेजारी सांगा, प्रभूने मला निवडले फळ देण्यासाठी. आता हे आपण जे शेजारीला सांगितलं हे आपल्या जीवनाला लागू करा की जर आपल्याला प्रभूने फळ देण्यासाठी निवडले, मी फळ देत आहे का? हो, मला तो भाऊ आवडत नाही म्हणून मी नाही देत फळ, मला ती बहीण आवडत नाही म्हणून मी नाही देत फळ, मला तो पाळक आवडत नाही म्हणून मी नाही देत फळ, मला तो बिशप आवडत नाही म्हणून मी देत नाही फळ. अरे हे तो पाळक, तो भाऊ, ती बहीण, तो बिशप स्वर्गात निघून जातील. ते त्यांचं काम करत आहेत. त्याच्याकडे पाहून तुझ्या फळाचं काय, तुझ्या जबाबदारीचं काय, तुझ्या सेवेचं काय, तुझ्या कामाचं काय? लक्षात घ्या, जर माझ्या लेकराला काही त्रास आहे तर मी किती त्या ठिकाणी उत्कंठित होतो. कोणी का असू द्या, तुमच्या लेकराला काही त्रास होतो, किती जीव तुटतो. त्याला काही लागू द्या, काही करून ते पुरवू. भावना आणि बहिणीनो, देवाच्या लेकरांना खूप त्रास होते. आजूला बाजूला देवाचे लेकरं खणत आहेत, वेदनेतून जात आहेत आणि आम्ही फळ देत नाहीये. आज जर आम्ही देवाचं काम करणार नाही, मग कोण काम करेल? आज मी स्क्रीन नाही लावली. 2 दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ आला, खूप सुंदर व्हिडिओ होता. एक कार आहे, त्या कारमध्ये कारचा मालक आहे. एक पक्षी उडत येतो आणि त्या आरशावर काहीतरी लिहिते, टिक 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 करून. पक्षी आहे आणि त्या आरशावर टिक 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 कर. आणि तुम्ही चेक करा, सापडेल तुम्हाला तो व्हिडिओ. आणि ज्यावेळेस तो मालक ते चेक करतो तर तिथे स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे, येशू परत येत आहे. आम्हाला जबाबदार होण्याची गरज आहे, सिरियस होण्याची गरज आहे. आला रविवार गेला रविवार, आला ऑगस्ट गेला ऑगस्ट, आला न्यू इयर गेलं न्यू इयर. असं होऊन नाही होणार. फळ जर नाही तर आम्ही नाशाच्या आणि फार कडूपणाने मला बोलू द्या, नाशच ठरलेला आहे. कुणी का असा, कुणी असा, कुठले असा, जर फळ नाहीये, प्रभूचं काम नाहीये, तो जो फाटा आहे, जो फळ देत नाहीये, प्रभूला वाटणारं फळ नाहीये, नाश अंतिम आहे. तो फाटा कट केला जाईल. मग कुणी असा, कितीही धार्मिक म्हणून जीवन जगलेले असाल तर धार्मिकता वाचवणार नाही जर देवापासून दूर गेला असो. धार्मिकता त्याचीच काम येईल जो शेवटपर्यंत टिकेल. आमेन. धार्मिकता, प्रार्थना, सेवा त्याचीच काम येईल जो शेवटपर्यंत ते करत राहील. पुस्तक उघडणार आहे आणि प्रत्येकाचा न्याय होणार आहे. पौल तिमोथेला म्हणतो, तुला नेमलंय स्वार्थाचं काम करण्यासाठी, तुला बोलवलंय, तुला सेवा दिली स्वार्थिकाचं काम करण्यासाठी, वचनाची घोषणा करण्यासाठी, सुवेळ यावेळी तयार राहण्यासाठी. तुला नेमलंय, तुला निवडलंय देवाचं काम करण्यासाठी. चर्च आशीर्वाद घेण्यासाठी निवडलाय का आपल्याला? हो, फक्त आशीर्वादच घ्यायचे, त्याचं काम पण करायचं. जर प्रभूने मला आशीर्वाद दिलाय तर इतराला पण तो आशीर्वाद गेला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद जर काय असेल तर तो तारणाचा आशीर्वाद आहे. आमेन म्हणा. कम ऑन चर्च, मोठा आमेन. सगळ्यात मोठा आशीर्वाद जर काय असेल तर बोला, काय? घर, बँक बॅलन्स, नोकरी, छोकरी. अरे सगळ्यात मोठा आशीर्वाद काय? चर्च, बोला. झालं नाही तर काय बोलणार? झालं असेल तर जोराने बोलणार. आमेन. तारणाचा अनुभव हा जगातला नाही, जीवनातला सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. आणि तुम्हाला आणि मला देवाने तारलंय. आमेन. हातवर करून आमेन. 3 वेळा आमेन. आमेन, आमेन, आमेन. मन माझं तारण झालंय, मन माझं तारण झालंय. बोला, माझं तारण झालंय. आणि जर मी तारले गेलोय तर मला तारणाचं फळ द्यावं लागणार आहे. मला इतरांना ते फळ सांगायचं आहे. आणि शास्त्र सांगतं, सुवेळी यावेळी तयार राहा आणि तुला दिलेली सेवा कर. चर्च, मला आपल्याला सांगू द्या, आम्ही सर्वजण एका बिझनेस मध्ये आहोत. लिहून घ्यायचं, लिहून घ्या. आम्ही सर्वजण एका बिझनेस मध्ये आहोत, व्यवसायामध्ये आहोत. आणि तो व्यवसाय आहे आत्मे जिंकण्याचा. आमेन म्हणा. किती लोक हा बिझनेस करताय? हातवर करा. हा आत्मे जिंकायचा. ठीक आहे, मग या बिझनेस मध्ये लॉस आहे का प्रॉफिट आहे? चेक करा. आत्मे जर आणले तर लॉस मध्ये, प्रॉफिट मध्ये आहात. आत्मे दिसतच नाही तर तुम्ही लॉस मध्ये आहात या बिझनेस मध्ये.
येस ऑर रॉंग? अरे येस ऑर रॉंग? जर तुम्ही या बिझनेसमध्ये आहात, ज्या दिवशी तारण झालं, फळ द्यायचंय, स्वार्थ गाजवायची, सोपवलेली सेवा करायची, वचनाची घोषणा करायची, आमेन. शिष्य बनवायचे, स्वार्थ सांगायचे, आमेन. काय हे करायचं मला नाही आवडत नाही. येशू येणार आहे, न्याय करणार आहे. तुला आवडो किंवा ना आवडो, खबरदार, याच्यासाठीच तुझं तारण झालंय, याच्यासाठीच माझं तारण झालंय, आमेन. आवडो किंवा ना आवडो, अरे हे लय त्रासदायक आहे. हो, येशूच्या मागे चालणं त्रासच आहे, दुःखच आहे. पण तुला तुझं काम करायचंय, तुझं रक्त सांडायचंय तुला येशूसाठी, मार खायचा येशूसाठी. आणि पुढचं काय होतं? हा, कोणतरी बोललं काय? मी म्हटलं तो कशासाठी तयार आहात का? अरे तुम्ही बोलत नाहीये. रक्त सांडायचं, मार खायचं आणि मरायचं, हा बिझनेस आहे. हो, हाच बिझनेस आहे. याच बिझनेस मधले लोक स्वर्गात जाणार आहेत. आमेन म्हणत नाही तुम्ही? कोणता येशू पाहिजे होता? तो येशू इथं नाहीये. इथं तारण देणारा येशू आहे, आमेन. जीवन देणारा येशू आहे आणि न्याय करणारा येशू आहे, आमेन. परत येणारा येशू आहे, हिशोब घेणारा येशू आहे. बोलो येशू मसीह की जय. जोर से बोलो चर्च. जय. आम्ही या व्यवसायात आहोत आणि हा व्यवसाय आम्हाला आत्मे जिंकण्याचा व्यवसाय करायचा आहे. आणि म्हणून आज देवाच्या वचनातून मी आपल्याला उत्तेजन देतो. प्रबोधन घ्यायचंय ना? घ्यायचंय. जर हे प्रबोधन आम्हाला घ्यायचंय तर या प्रबोधन आम्हाला जबाबदारी पण दिलेली आहे. आणि ती जबाबदारी आहे, तो येईपर्यंत त्याच्या मरणाची आम्हाला घोषणा करायची. जो भेटेल त्याला येशूबद्दल सांगा, जो संपर्कात येईल त्याला येशूबद्दल सांगा, आपली साक्ष सांगा, आपले अनुभव सांगा, आपलं तारण सांगा, आपले चमत्कार सांगा, त्याचं जीवन बदलून जाईल. आमेन. आज जगाला कशाची गरज आहे? मी तुम्हाला सांगितलं, या जगाला, या जगातली सर्वात महत्वाची गोष्ट या जगासाठी जर काय असेल तर ती आहे स्वार्थ. गुड न्यूज. आणि गुड न्यूज कोणाकडे आहे? चर्च. अरे गुड न्यूज कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे का विधर्म्यांकडे? तुम्ही बोलत नाहीये. तुमच्याकडे? ठीक आहे, चला मत्ती 25 मध्ये एंट्री करूया आपण. गुड न्यूज कोणाकडे आहे? फाटे कोण आहे? निवडलेलं कोण आहे? न्याय कोणाचा होणार आहे? निवडलेल्यांचा न्याय होणार नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण जे निवडलेत पण निवडीचं काम करत नाही त्यांचा न्याय होणार आहे. वाचूया आपण मत्ती 25 मध्ये एंट्री करूया. आपण मत्ती 25 मध्ये मूर्ख कुमारिका पाहिल्या. आता आपण मूर्ख चाकर पण पाहूया. मत्ती 25:14. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. परदेशी जाणाऱ्या एका मालकाने किंवा एका व्यक्तीने परदेशी जाताना आपली जी मालमत्ता आहे आपल्या चाकरांना बोलवलं आणि ती त्यांना सोपवून दिली. पुढे त्याप्रमाणे हे आहे. त्याप्रमाणे हे आहे काय? एकाला त्याने 5,000 रुपये. एकाला त्याने 5,000 रुपये दिले. इंग्लिश बायबल जर तुम्ही वाचलं तर वेगवेगळे शब्द आलेत. इंग्लिश बायबलमध्ये काही ठिकाणी 5 फक्त सोनं किंवा 5 गोल्ड असा शब्द आला, म्हणजे सोन्याचे काहीतरी शिक्के आपण त्याला म्हणू शकतो. एकाला 5 सोन्याचे शिक्के दिले. मराठी भाषांतरामध्ये काय किती म्हटलेत? 5,000 रुपये. 5,000 रुपये दिले. आपण मराठीत जाऊया, सोपं आपल्याला समजेल. किती दिले एकाला त्यांनी? हा दूरदेशी चालला, आपली सगळी मालमत्ता गोळा केली आणि 3 लोकांमध्ये वाटून दिली. पहिल्याला किती दिले? बोला सर्वजण. 5,000. आपण सर्वजण कोणत्या बिझनेस मध्ये आहोत? क्या बात आहे. कॉर्पोरेटेड वर्ल्ड आहे, आत्मे जिंकण्याचं जग आहे, स्वार्थ सांगण्याचं जग आहे. कारण न्याय होणार आहे आणि त्या न्यायाला सामोरे जाताना हा दाखला सगळ्यात वर आहे. मत्ती 25 अध्याय हा न्यायाचा अध्याय आहे आणि हा अध्याय प्रत्येक विश्वासाने शिकलाच पाहिजे. आणि आज देवाला धन्यवाद द्या, थोडंसं आपण डीप जात आहोत. मला माहिती आहे काहींचे तोते भूर गायब झालेत, बॉन्सर चालले डोक्याहून. काय चाललं आज? मी तरी याच्यासाठी आलो. आज हे सगळं वेगळं चाललंय. काहींना तर असं वाटतं कधी बंद होईल. काहींचे गुंगे सुरू झाले, काहींचे डोळे बंद सुरू झालेत. न्यायाचं म्हणल्यावर नको, आशीर्वादाचं म्हणल्यावर ओके. मी मागे आपल्याला सांगितलं की जो पाळक आशीर्वादावर बोलतो लोक म्हणतात व्हॉट अ पास्टर, ब्लेस, ओ माय गुडनेस, फंटास्टिक. या पाळकासारखा पाळक कुठंच नाही, आशीर्वादावर बोल. आणि देव त्यांना आशीर्वाद देऊ, आशीर्वादावर बोलणार. मी काय त्यांच्या विरोधात. पण जो पाळक न्यायावर बोलतोय, तुझं पाय, कोणीही तुला अधिकार दिला आमचं गुन्हा धुणं काढण्याचा? दगडच हातात घेऊन असतात आम्हाला आणि मारारेच ते आपणाला. आमेन म्हणणार चर्च? अरे आमेन म्हणा. याच्यावर बोलणारा पाळक आवडतो का नाही आवडत? हा, उत्तर द्यायला पण विचार करताय.
न्यायावर बोलणारा बाळग नाही आवडणार, पण आशीर्वादावर बोलणारा मग खुर्च्या तुटतात. कुठून आवेश, इतक्या उड्या आणि इतका आवेश, इतकं प्रेज लॉर्ड, इतकं हालेलुया. आज ना प्रेज लॉर्ड निघत आहे ना हालेलुया निघत आहे. हालेलुया ते पहा, हालेलुया. हालेलुया. हा दास, या ठिकाणी मी पाहतो की जी मालमत्ता याला मिळालेली आहे, या दासांना याचा उपयोग करायचा आहे. आणि कसा उपयोग करायचा प्लीज? एकाला 5,000, एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 2,000, व एकाला 1,000. आणि एकाला 1,000. गणित चांगलं आहे का तुमचं? किती टोटल किती हजार झाले? न्यायाचा दिवस किती हजार झाले? म्हणा न्यायाचा दिवस. न्यायाचा दिवस. प्रभू येशू परत येणार आपण शिकलो, शेवटला काळ आपण शिकलो, त्यातल्या घटना आपण शिकलो. आता आपण काय शिकतोय? न्यायाचा दिवस, जजमेंट डे, द एंड टाइम आणि जजमेंट डे. येशू ख्रिस्त आपल्या सिंहासनावर बसणार आहे आणि काय करणार आहे? बोला सर्वजण, काय करणार आहे? न्याय करणार आहे. आता न्यायाच्या दिवसाकडे आपल्याला जायचंय. मत्तय 25 मध्ये न्यायाचा दिवस आहे आणि मी फक्त शेवटच्या त्या ठिकाणी टच करतो आणि मग बाकी आपण डिटेल न्यायाचा दिवस पुढच्या रविवारी पाहणार आहोत. डिटेलमध्ये एकदम काटेकोर असंच घडणार जसं आपण तिथं पाहणार आहे. त्याच्या अलीकडेही घडणार नाही, पलीकडेही घडणार नाही. आणि त्या ओळंब्यामध्ये, त्या तराजूमध्ये माझीही गणना होणार, तुमची, आपल्या सगळ्यांना तोललं जाणार आहे. न्याय होणारच होणार. आमेन म्हणा. आमेन. न्यायाची वाट तुम्ही पाहताय का नाही? येस. येस और नो काही आहे का? तुमच्यावर पण कित्येकावर अन्याय झाला असेल हो. न्याय करणारा कोण आहे? देव. अरे तुम्ही तो सहन केला, कारण न्याय कोणाकडून पाहिजे? प्रभूकडून. जोरात बोला चर्च. प्रभूकडून. हा, आपण न्यायाची वाट पाहतोय, पण आपल्याकडूनही किती जण अन्याय झालाय, आपण सुवार्थ सांगत नाहीये. देवाचं काम करणे आपलाही न्याय होणार आहे. या दोन्ही गोष्टी बॅलन्स आहे. 5,000 दिलेत, 2,000 दिलेत आणि 1,000 दिलेत 3 लोकांना. कोणी दिले? धन्याने. हा धनी कुठं चालला? दूरदेशी. काय दिली? आपली मालमत्ता. ठीक आहे. ज्याला 5,000 दिले, शास्त्र आम्हाला सांगतं त्याने बिझनेस केला. काय केला? बिझनेस. आता आपल्यामध्ये काही बिझनेसमॅन आहेत, त्यांना माहिती बिझनेस कसा वाढवायचा, त्यांना ते माइंड आहे, त्यांना माहिती बिझनेस कसा. आता समजा माझ्यासारख्याला कोणी 5,000 दिले तर मी ठेवून देईल, आयडिया नाही 5चे 6 7 कसे करायचे. पण जे बिझनेस आले ते म्हणजे 5 आले, त्यांना आयडिया आहे 5चे कसे कुठे ठेवायचे, कसे गुंतवायचे, कसे वापरायचे, कुठे घालायचे, काय घालायचे. जास्तच मी डोकं लावलं तर काय लावायला माहिती आहे का? बँकेत द्या ठेवून, मग सेव्हिंगला आपले 100-200 रुपये वर्षभरात त्याला पडतील. त्याच्यातही मी कमी वीक आहे, मला माहिती आहे 5,000 किती पडते. पण जो बिझनेसमॅन आहे तो वर्षभरात 5चे किती करेल माहिती नाही. क्या बात आहे. तो 10 करेल किंवा तो बिझनेसमॅन आहे. सो ह्या बिझनेसमॅननी आम्हाला पाहायला मिळतं 5,000 घेतले आणि या 5,000चा बिझनेस केला. वाचा पाकी पटकन. असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी तो गेला. परदेशी गेला. पुढे ज्याला 5,000 ज्याला मिळाले 5,000 होते, मिळाले त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला. तुम्ही म्हणताल पास्टर बिझनेस, मी बायबल मधला शब्द वापरतोय. व्यापाराला काय म्हणतात रे बाबांनो? इंग्लिश मध्ये माझं थोडस क्या बात आहे. बरोबर आहे का? नाही तर पास्टर मनाने चाललंय, पास्टरला कुठेतरी विषय पटवून द्यायचा आहे म्हणून आणून तिथं. नो, मी वचनानुसार चाललोय. व्यापार केला. व्यापार म्हणजे सर्वजण बोला, कॅमेऱ्यावरचे, टीव्हीवरचे, बरोबर. व्यापार म्हणजे बिझनेस. वाचा. हा. आणखीन 5,000 आणि 5चे किती केले? जसं आपला एक भाऊ म्हणला, मी 5चे किती केले असते? 10. बरोबर, त्याने तेच डोकं वापरलं. 5चे काय केले? 10 केले. काय करून केले? बिझनेस करून. मी सांगितलं येशू येत आहे, आपल्याला त्याने निवडलेलं आहे, आपल्याला त्याने बिझनेस दिलेला आहे. कोणता बिझनेस दिलाय? चांगली आई, चांगला बाप, चांगला नागरिक. हे तर वाच, मी याच्या विरोधात नाहीये, ते बनलंच पाहिजे. सगळ्यात वर काय बिझनेस दिलेला आहे आपल्या सगळ्यांना? फळ देण्याचा. आमेन. आमेन. त्याने दिलेली सेवा, सोपवलेली सेवा करण्याचा, स्वार्थाचं काम करण्याचा, आत्मे सगळ्यात श्रेष्ठ बिझनेस जर काय असेल तर आत्मे वाचवायचे. माझं कुटुंब वाचलं पाहिजे. आमेन. माझी एरिया, माझी सोसायटी वाचली पाहिजे. आमेन. माझं नगर वाचलं पाहिजे. आमेन. माझा देश वाचला पाहिजे. मोठा आमेन चर्च, मोठा आमेन. माझा देश वाचला पाहिजे. त्याने मला बिझनेस दिलेला आहे. आणि या ठिकाणी पाहतो याने 5चे 10 केले. आणि जेव्हा त्याने 10 केले, प्लीज ऐका, वाचा. तसेच ज्याला 2,000 मिळाले त्यानेही आणखीन 2,000 मिळाले. 2चे त्याने 4 केले. पुढे. परंतु ज्याला 1,000 1,000 मिळाले होते, त्याने जाऊन जमीन खणली. त्याने जाऊन पुरून ठेवले. ना तो फळ देतोय, ना स्वार्थ सांगतोय,
ना बाप्तिस्मे देतोय, ना शिष्य बनवतोय, ना देवाचं काम करतोय, पुरून ठेवलंय. उस डाली को फल ही नाहीये. हे 3 न्यायाच्या दिवसाच्या अध्यायामधले उदाहरण आहेत बरं का. घरी जाऊन वाचा मत्ते 25. आणि चर्च आपण सगळेजण याच्यातून जाणार आहे. हा काय दाखला आणि पॅरेबल आणि संपला नाही, हे घडणार आहे. मी माझं किती बेस्ट माझ्या जीवनाला देत आहे. मी माझं किती बेस्ट माझ्या कुटुंबाला देत आहे. काय मी माझं बेस्ट प्रभूच्या राज्याला देत आहे. मी माझं बेस्ट देवाच्या कामाला देत आहे का आला माझा स्वभाव आडवा, आल्या माझ्या सवयी आडव्या, आला माझा नेचर आडवा, आल्या माझ्या जबाबदाऱ्या आडव्या. अरे बायबल सांगतं या सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवा. जर कोणी आडखळण करतो त्याच्या गळ्यात जात्याची तळी घालून त्याला ढकलून द्यायला लावलंय. आमेन म्हणाल? आमेन. नकोय आमेन? कमॉन आमेन म्हणाल चर्च? जोरदार आमेन. यू आर इन द बिझनेस, यू लाईक और डोंट लाईक. लिसन केअरफुली. आणि हा बिझनेस माझा बिझनेस नाही, माझ्या पित्याचा बिझनेस आहे. त्याने मला जबाबदारी दिलेली आहे, त्याने माझ्याकडे देणगी दिलेली आहे. आमेन. आमेन. त्याची मालमत्ता कोणाकडे आहे या पृथ्वीवर? तुमच्याकडे आहे. यस. हम तो खुदा के बेटे, सब कुछ हमारा है. तुम्ही वारिस आहात, तुम्ही येशू ख्रिस्ताचा प्रतिबिंब आहात. आमेन म्हणा. आमेन. तुम्ही येशूचे मुलं आणि मुली आहात. यस. आपण सर्वजण त्याचे राजदूत आहोत. आणि ती मालमत्ता कोणाकडे आहे? लागूकरण होतंय का नाही होते? अरे मालमत्ता कोणाकडे आहे चर्च? पाळकाकडं. स्वर्गात फक्त पाळकच जाणार आहेत. अरे बाजूला म्हणशील पास्टर पहिले मला जाऊ द्या. जस्ट इमॅजिन करा. सिस्टर तुम्ही तर लई नंबर आहे, नाव पण नंबरात आहे, मला पहिले जाऊ द्या ना. तिथं सगळं विसरून जाऊ. हा बिझनेस आमच्याकडे आहे. एकाला 5 दिले त्याने 10 केले, एकाला 2 दिले त्याने 4 केले. आणि मी देवाला धन्यवाद देतो, तुम्ही ते आहात जिने 5चे 10 केले. नसन केले तरी आमेन म्हणा, भविष्यात करताल. आमेन. देव तुमचा महान उपयोग करेल. आमेन. तुम्ही त्या आहात जिने 2चे 4 केले. आमेन. तुम्ही त्या आहात जिने पुरून ठेवलं. आमेन म्हटलं नाही, पण चेक करा. चेक करा. पुरून तर ठेवलं नाही ना. ठीक आहे, झाली तिघांची स्टोरी संपली. धन्याला वाटलं परत जाऊन पाहावं काय केलं यांनी. मी त्यांना सगळं देऊन आलो माझं. धनी परत आला, तिघही उभे राहिले. प्लीज गो हेड पटकन. जमीन खणली व तिथं आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. ठीक आहे. हा, मग बराच काळ बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला पुढे व त्याच्यापासून हिशोब घेऊ आणि लागला. हिशोब घेऊ लागला. बाबा तुझं काय रे? तुझं तर मी या दिवशी तारण केलं, तुला तर त्या दिवशी मी स्पर्श केला, तुझ्या आता पापांची त्या दिवशी क्षमा केली, तुझा आजार या दिवशी बरा केला, तुला पाचारण या दिवशी केलं, तुला जबाबदारी या दिवशी दिली. आता तू ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलंस? आणि मग 5 वाला काय बोलतो ऐकू. हा, तेव्हा ज्याला 5,000 मिळाले 5,000 होते, मिळाले, तो आणखीन 5,000 आणून म्हणाला, तो आणखीन महाराज, 5 त्याने 5 आणि 5 किती आणले? 5 आणि 5 किती आणले? 10 आणले. ओके. आपण माझ्यावर 5,000 आपण मला रुपये 5,000 दिले, सोपून दिले होते. पहा त्यावर मी आणखीन 5,000 त्यावर मी रुपये आणखीन मिळवले. 5,000 कमवले. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, त्याला त्याच्या धान्याने म्हटलं शाबास व भल्या. स्लोली. काय म्हटलं धनी? किती लोकांना असं वाटतं की हे शब्द तुमच्या आणि माझ्या कानावर पडावेत आमेन. न्यायाच्या दिवशी. शब्बास माझ्या आमेन, मुला, आमेन. शब्बास माझ्या मुली, तू विश्वासू राहिलास, तू विश्वासू राहिलीस, तू माझं काम केलं, तू फळं दिले, तुला दिलेली मालमत्ता तू पुरून ठेवली नाही, तू तिचा उपयोग केला, तू तिला दुग्न केलं. आणि शब्बास माझ्या मुली, माझ्या मुला, विश्वासू भल्या दासा, ये माझ्या पित्याच्या राज्यामध्ये आणि आनंदित हो. आशीर्वाद वाचा. शाबास भल्या शब्बास व विश्वासू भल्या. दासा. आमचे कान या वाक्यासाठी झुरले पाहिजे. या संसारामध्ये आम्हाला तहान आणि भूक कशाची लागली पाहिजे? याच वाक्याची, की जेव्हा न्यायाचा दिवस असेल, जेव्हा हिशोब घेतला जाईल, माझ्या कानावर हे शब्द पडतील. शब्बास, 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 तू पुरून ठेवलं नाहीस. शब्बास, तू तो फाटाय ज्याला फळ लागलं. शब्बास, तू सुवार्तिकाचं काम केलं. शब्बास, तू देवाची सेवा केली. शब्बास, तू देवाचं काम केलं. शब्बास, तू माझं राज्य वाढवलं. शब्बास, तू लोकांचं तारण केलं. शब्बास, तू लोकांना बाप्तिस्म दिले. शब्बास, तू साक्ष सांगितली. शब्बास, तू सहन केलं. शब्बास, तू रक्त साक्षी झाला. शब्बास, तू मार खाल्ला. शब्बास, तू दुःख सहन केलं. शब्बास, तू निंदा सहन केली. शब्बास, तुला त्रास झाला. शब्बास, 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 शब्बास. आणि शब्बासकीचा शब्द तुमच्या पाठीवर थाप मारून तुम्हाला शब्बासकी दिली जाते. पाठीवर थापच पाहिजे ना? येस और नो? यस. पहिल्या दासाने 5चे
10 केले आणि त्याला शब्द ऐकायला मिळाला, शब्बास भल्या विश्वासू दासा, मी तुझी काय करतो, पुष्कळावर नेमणूक करतो. तू थोडक्या गोष्टी बस 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 बस, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. ज्याने 2000 दिले, सेम शब्द आहे, शब्बास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. कारण तू विश्वासू राहिलास, तू माझं काम केलंस, तू प्रामाणिकपणा ठेवला, तू कुटुंबात दंग झाला नाही, तू जगात दंग झाली नाहीस, तू संसारात दंग झाला नाही, तू मित्रांमध्ये दंग झाला नाही, तू वाईटामध्ये दंग झाला नाही, तू माझ्यामध्ये राहिला, मी तुझ्यामध्ये राहिलो, म्हणून 2चे 4 झाले, म्हणून 5चे 10 झाले. तू तो फाटा बनला जो माझ्यामध्ये होता. बोलो येशू मसीह की. आमेन. आता शेवटला 2 वाक्य न्यायाच्या दिवशी आमच्या कानावर पडतील. पहिलं वाक्य काय, जोरात बोला चर्च. शब्बास. अरे बोला. शब्बास भल्या व विश्वासू दासा, हे वाक्य त्या दिवशी कानावर पडणार म्हणजे पडणार. आणि दुसरं वाक्य आपल्या कानावर पडणार आहे, अरे आळशी आणि दुष्ट दासा. प्लीज इथं थांबल मी, पुढच्या रविवारी आपण शर्ट आणि मेंढराकडे जाऊ. हो फास्ट. नंतर ज्याला 1000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, तो येऊन म्हणाला, ऐका चर्च, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस तुम्ही आहात. कठोर आहात, जिथे तुम्ही पेरले नाही जिथून पेरलं नाही तिथे कापणी तिथे करता कापणी करता, व जिथे पसरून ठेवले आणि जिथं नाही पसरून ठेवलंय तेथून गोळा तिथून गोळा करता. म्हणून मी मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये तुमचे 1000 रुपये मी जाऊन तुमचं जमिनीत सोनं, मी इंग्लिश बायबलमध्ये सांगितलं, सोनं, तुमचं सोनं मी कुठे ठेवलं, जमिनीत लपवून पुरून ठेवलं. ठेवलं. हा, पहा ते तुमचे तुम्हाला हे मिळाले घ्या भाऊ, आहे. मी उकरून आणलंय तसंच आहे, हे घ्या तुमचं. तुम्हाला मी ना फळ दिलं, ना सुवार्थ सांगितली, ना बाप्तिस्मे केले, मी कुटुंबात दंग, मी संसारात दंग, मी याच्यात दंग, मी त्याच्यात दंग, मी व्यवसायात दंग, मी कामधंद्यात दंग, मी आमक्यात दंग, मी तमक्यात दंग. मला कुठं वेळ आहे, मी पुरून ठेवलं. जाऊ दे, पडू दे बायबल तिकडं, पडू दे ती सेवा तिकडं, पडू दे ते चर्च तिकडं, पडू दे त्या खुर्च्या तिकडं, पडू दे तो क्वायर तिकडं, पडू दे ते देवाचं काम तिकडं, मी माझा पुरून ठेवलंय. कानाला ऐकायला आवडो किंवा ना आवडो, हेच ऐकायला मिळणार आहे. जे फळ देत नाहीत ते या एका दुष्ट दासासारखे. कोणता दास आहे हा? भला नाहीये, शब्बास भल्या. ते भले होते म्हणून त्यांनी भलं केलं. अरे आमेन म्हणा चर्च. Yes. भलेच भलं करू शकतात, दुष्ट काय भलं करणार? अरे दुष्ट भलं करू शकतात का? नाही. यालाही संधी होती भलं करायची, पण त्याच्यात Yes. दुष्ट. तेव्हा त्याच्या धन्याने तेव्हा त्याला त्याच्या धन्याने म्हटलं, उत्तर दिले. दुसरं वाक्य कानावर पडणार आहे. उत्तर दिले. काय उत्तर आहे पहा. अरे दुष्ट अरे दुष्ट व आळशी आणि दासा. आळशी दासा, तू तुझ्या मुखानेच तुझा न्याय केलास, तुझ्या मुखानेच तू तुझा न्याय केलास. आज मला या 2 वाक्याने थांबू द्या. हे 2 वाक्य न्यायाच्या दिवशी कानावर पडणार आहे. प्रत्येकाच्या संसारात दंग झाले, हे वाक्य कानावर पडणार आहे. जगात दंग झालेत, हे वाक्य कानावर पडणार आहे. देवात दंग आहे, सेवेत दंग आहे, हेच 2 वाक्य कानावर पडणार आहे. जे देवाचं काम करत आहे, जे बिझनेस करत आहे, जे देवाशी प्रामाणिक आहे, देवाचं राज्य वाढवत आहे, त्याच्याकडे बोट करत नाही, हा करेल तो करेल, जे आपला वधस्तंभ उचलत आहे, जे सेवा दिलेली सेवा करत आहे, जबाबदारी पार पडत आहे, फळ देत आहे, त्यांच्या कानावर हा शब्द पडेल, शब्बास माझ्या मुली, शब्बास माझ्या मुला, हे घे डबल आशीर्वाद घे, चल माझ्या बरोबर स्वर्गामध्ये. आमेन. आणि ज्याने पुरून ठेवलंय, काहीच देवासाठी करत नाही, नामधारी. कधी हा फाटा वेलातून वेगळा झाला, फाट्यालाच कळलं नाही, पण मन धरणी काय, मी वेलातच आहे बरं का. अरे फळच नाहीये, देवाचं कामच नाहीये, देवाचं सेवाच नाहीये, देवाचं राज्यच नाहीये, देवाची जबाबदारीच नाहीये, ज्यासाठी निवडलं, जे पाचारण आहे, जे अनुग्रह आहे, जे जे दान आहे, जे गिफ्टिंग आहे, जे अपॉइंट आहे, जे सिलेक्शन आहे, ओ जे आचरणात नाही ना. मी तुम्हाला नेमलंय फळ द्यावं म्हणून, राईट. मागच्या रविवारी मी आपल्याला सांगितलं, तुम्हाला नेमलंय फळ द्यावं म्हणून, फळच द्यायला तयार नाहीये. काय शब्द ऐकतील? शब्बास भल्या विश्वासू दासा. जे फळ देत नाही, काय शब्द ऐकतील? शब्बास भल्या विश्वासू दासा, बरं झालं पुरून ठेवलं, चल माझ्या बरोबर. ठीक आहे, नाही सांगितली सुवार्ता, नाही केलं माझं काम, चल माझ्या भल्या दासा. हा वाचा पहा की बाई काय शब्द आहे पहा. अरे दुष्ट, जे आळशी आहेत ना, त्यांच्याकडून देवाचं काम होत नाही. अरे दुष्ट व आळशी दासा, जिथं मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तिथं गोळा करतो, हे तुला ठाऊक हे होते तुला का? ठाऊक होतं. पुढे पटकन. तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी काय आल्यावर सुंदर आहे माझे- वचन. कुठे ठेवायचं? सावकाराकडं. समजून घ्या गणित. आता लिटरली सावकार नका धरून लावा पैसे व्याजन, नाही तर. अरे भारी वचन आलाच. त्यात
तो त्या अर्थाने नाही, हे आत्मिक बिझनेस आहे. पुढे हा सावकाराकडे ठेवायचं होतं. म्हणजे मी मी आल्यावर माझे मला व्याजासहित आता परत किती मिळाले खुश होताना असते. व्याजाने चालतं बाबा, चला हा. माझं मला कसं मिळालं असतं, व्याजाने मिळालं असतं. हे स्पिरिच्युअल घडामोडी न्यायाच्या दिवसाच्या. पुढे नाही तर सुरू करा व्याजाने आणि म्हणा आमच्या पालकांनी शिकवलं, घोळच घोळ. पुढे तर ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या. त्याच्यापासून 1000 रुपये घ्या आणि आणि ज्याच्या जवळ 10,000 ज्याच्यावर 10,000 आहे त्याला द्या. त्याला द्या. 2,000 वाल्याला का नाही दिले राव? 500 का नाही केले? याला 500 द्या, त्याला 500 द्या. मी आपल्याला विचारतोय, बिझनेस आहे ना, दोघांनी वाढवले होते, बरोबर आहे का? ज्याने जास्त रिस्क घेतली, दोघांनी रिस्क घेतली सर. यांनी 2चे 2 देऊन टाकले होते, त्यांनी 5चे 5 दिले होते. किशोर काय म्हणले, ज्याला जास्त मिळाले त्याला जास्त मिळालं. क्या बात आहे. ज्याला जास्त दिले त्याला जास्त मिळाले. याच्यावर मी नंतर कधी येईल डीप मध्ये. पुढे कारण ज्या कोणाजवळ आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला त्याला दिलं जाईल. आमेन व म्हणा त्याला चर्च. भरपूर होईल. आणि त्याला भरपूर होईल. आमेन म्हणा. आमेन. ज्या वेळेस आम्ही देवाचं काम करतो, जगातले सगळे आशीर्वाद तुमचे आहेत. Yes. Amen. ब्लेसिंग तुमच्या पाठीशी राहतील. Yes. तुमच्या लेकरं ब्लेसिंग बनतील. Amen. तुमच्या प्रॉपर्टी ब्लेसिंग बनतील. Amen. तुमचं शरीर ब्लेसिंग बनेल. Amen. तुमचं शिक्षण ब्लेसिंग बनेल. Amen. तुमची पोझिशन ब्लेसिंग बनेल. Amen. कारण तुम्ही त्याच्या मळ्यात काम करत आहात. Amen. बोलो येशू मसीह की. जय. बिझनेस लक्षात घ्या, देवाचं काम करा. देव आमचं काम करा. देवाने माझ्या समोर काही असे लोक ठेवले जे कुठंच नव्हते. देवाने असताना उंच केलं का? कारण ते देवाचं काम करत होते. Amen. बोलो येशू मसीह की. जय. त्यांनी कधीच पुरून ठेवलं नाही. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, ज्याच्याजवळ नाही, आणि ज्या कुणाजवळ नाही ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल त्याच्याजवळ जे काही ते आहे देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. पुढे. आणि हा निरुपयोगी दासाला इथं मला थांबू द्या. हा जो निरुपयोगी दास आहे, बाहेरील अंधारात टाक. बाहेरील अंधारात टाका. पुढे. तेथे रडणे तिथं रडणं व दात आणि खाणे चालू. दात खाणे चालू आहे. किती सुंदर आरसा आपल्या समोर आहे न्यायाच्या दिवसाचा. आज मागील 1 घंट्यापेक्षा जास्त वेळ आपण न्यायाच्या दिवसाबद्दल ऐकत आहोत. आणि या न्यायाच्या दिवसामध्ये जर काय सगळ्यात प्रामुख्याने घडेल तर हिशोब घेतला जाईल. जे काही प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, आमचं तारण झालंय का? यस. हिशोब घेतला जाईल. आम्हाला आशीर्वाद मिळाले का? होय. हिशोब घेतला जाईल. आम्हाला जबाबदाऱ्या दिल्यात का? यस. आम्हाला जबाबदाऱ्या मिळाल्यात. हिशोब घेतला जाईल. देवाने आम्हाला टॅलेंट आणि गिफ्ट दिलेत का? यस. हिशोब घेतला जाईल. आम्हाला परिवार आहे का? यस. हिशोब घेतला. आम्हाला लेकरं आहेत का? हिशोब. जे काही प्रभूने आम्हाला त्याच्या राज्यासाठी दिलेलं आहे, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी दिलेलं आहे, प्रिय बहिणींनो आणि प्रिय भावांनो, काय घेतला जाणार आहे? हिशोब. पुरून ठेवलंय का वाढवलंय? हिशोब घेतला जाईल. आणि जर आम्ही वाढवलंय तर आम्हाला बक्षीस मिळेल. आमेन. हालेलुया. आणि जर पुरून ठेवलंय तरी बक्षीस मिळेल. पण ते बक्षीस आम्हाला पाहायला मिळतं शिक्षेचं राहील. अरे दुष्ट दासा, काही शब्दाला अरे आळशी दासा, मी तुला ओळखत नाही. पुरा याला घेऊन जा तिकडं आणि याला टाकून द्यायची. तर रडणं आणि दात खाणं. चर्च आम्ही प्रबोधन घेणार आहोत. मी थांबत आहे. येशूचं येणं फार भयानक असतं. येशूचं येणं फार कठीण असतं. येशूचं येणं फार खतरनाक असतं. याला वेगवेगळे शब्द आहे. कयामत के दिन म्हणतात, द जजमेंट डे म्हणतात, नाशाचे दिवस म्हणतात, भयंकर दिवस म्हणतात. हे दिवस फार भयंकर असतील. आणि यातून देवाला धन्यवाद द्या. माझी इच्छा आहे की मी म्हणेल तेव्हा तुम्ही टाळी वाजवायची. एक अशी टाळी वाजवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात हे आज ऐकू तर शकले. हे ऐकले तुम्ही आज की अशा प्रकारे न्याय होणार आहे. आता टाळी वाजवून देवाला धन्यवाद द्या. प्रत्येकाचा माझा, आपल्या सगळ्यांचा. आणि त्या न्यायातून सुटण्यासाठी भावांनो आणि बहिणींनो, या टाळ्या दाखवतात की न्यायाचा दिवस हे शिक्षण किती गरजेचं आहे. आमेन. आणि मी देवाला धन्यवाद देतो की आपल्यापर्यंत हे आलंय. आणि अजून डिटेल पुढच्या आठवडे येणार आहे. पुढच्या आठवडे तर डायरेक्ट तुम्ही येशू ख्रिस्त राजा सणावर बसणार, न्याय सणावर. आणि मग तो सुरू करणार. इथून मी सुरू करणार आहे. आणि मग ते 25 मधूनच सुरू करेल. कुठून? तुम्ही या, इतरांना घेऊन या. प्लीज हे ऐका. हे आपल्याला उत्तेजन देईल देवामध्ये जगण्यासाठी, टिकण्यासाठी आणि देवाचं काम करण्यासाठी. माझी प्रार्थना आहे इथं आलेल्या माझ्या भावांना, बहिणींना आणि चॅनलवर ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांना परमेश्वरची कृपा देव की जे प्रभूने आपल्याला दिलंय ते आम्ही वाढवू, त्याला आम्ही मल्टिप्लाय करूया.
प्रभूमध्ये राहूया आणि तो फाटा फळ देऊया, जो फाटा प्रभूने लावलेला आहे, जो रोपटा प्रभूने लावलेला आहे. हे प्रिय बहिणी, प्रिय भावा, जीवन जात आहे, आयुष्य पुढे सरकवत आहे, शेवट जवळ येत आहे, येशूचं येणं जवळ आहे, न्यायाचा दिवस येत आहे. मला जबाबदार बनायचंय, मला माझी जबाबदारी उचलायची आणि मला प्रभूचं काम करायचं. या उठून आपण आपल्या पायावर उभं राहूया.